हॅलो माय डिअर फ्रेंड्स, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आज आपण पाहतोय 10th स्टँडर्ड इंग्लिश पोएम आहे बास्केट फुल ऑफ मूनलाईट. या पोएमचं ॲप्रिसिएशन. ॲज यू ऑल नो की ॲप्रिसिएशनमध्ये आपण टायटल लिहितो, पोएट लिहितो, राईम स्कीम, फिगर्स ऑफ स्पीच आणि सेंट्रल आयडिया. सो टायटल आणि पोएट याला हाफ ऑफ मार्क असा मिळून 1 मार्कासाठी आहे. राईम स्कीम 1 मार्कसाठी आहे, फिगर ऑफ स्पीच 1 मार्कसाठी आहे आणि सेंट्रल आयडिया हे 2 मार्क्ससाठी असतं. असं मिळून फुल ॲप्रिसिएशन 5 मार्क्सचं आहे. लेटस से की याच्यामध्ये कोणते कोणते पॉईंट्स इन्क्लूड करायचे आहेत आणि हे कसं लिहायचं आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल टायटल आहे बास्केट फुल ऑफ मूनलाईट. पोएट सुनील शर्मा. हे तुम्हाला दोन्ही पण गोष्टी ज्या आहेत तर त्या गिवन असतील पेपरमध्ये. मोस्ट ऑफ द टाइम्स पोएट गिवन असतंच, पण टायटल दिलं असू पण शकतं आणि नसू पण शकतं. त्याच्यामुळे तुम्हाला प्रत्येक पोएमचं टायटल पाठ करायचंच आहे. दिलं असेल नसेल तरी पण तुम्हाला माहिती असलं पाहिजे. पोएट किंवा पोएटेसचं नाव असतंच, त्याला काही तुम्हाला ऑप्शन नाही आहे, म्हणजे एक्झाममध्ये दिलंच असणार आहे पेपरमध्ये ॲक्च्युली. बट तुम्हाला ती कविता आणि तिचं टायटल हे लक्षात ठेवायचं आहे प्रत्येक पोएमसाठी. नेक्स्ट आहे राईम स्कीम. या पोएमला कोणतीही राईम स्कीम नाही आहे, सो आपण डिरेक्टली लिहू शकतो की धिस पोएम हॅज नो राईम स्कीम बिकॉज इट इज इन फ्री वर्स किंवा धिस पोएम इज इन फ्री वर्स असं लिहिलं तरी पण चालणार आहे. ठीक आहे. पण जर राईम स्कीम असेल आणि प्रत्येक स्टांजाला वेगवेगळी असेल तर तुम्हाला स्टांजा 1साठी हे, स्टांजा 2साठी हे असं लिहायचं आहे. आणि सगळ्या स्टांजा सेम राईम स्कीममध्ये असतील तर फक्त एकदाच लिहायची आहे. नेक्स्ट आहे फिगर्स ऑफ स्पीच. ॲलिट्रेशन सगळीकडे कॉमन आहे. प्रत्येक पोएममध्ये तुम्हाला ॲलिट्रेशन पाहायला मिळणार आहेच. आणि एक्स्ट्रा या ठिकाणी मग एपोस्ट्रोफी, टोटोलॉजी जे काही तुम्हाला त्या पोएममध्ये पाहायला मिळेल ते लिहू शकता. तसंही तुम्हाला एकच फिगर ऑफ स्पीच लिहायचं असतं, सो ॲलिट्रेशन लिहिलं तरी पण सफिशियंट आहे. नेक्स्ट आहे सेंट्रल आयडिया. आता सेंट्रल आयडिया 2 मार्कांची असल्यामुळे कमीत कमी 4 ते 5 ओळी लिहिणं अपेक्षित आहे. जसं आपण पर्सनल रिस्पॉन्स 4 ते 5 ओळींचं लिहितो, सिमिलरली तुम्हाला सेंट्रल आयडिया पण लिहायची आहे. सेंट्रल आयडिया तुम्ही प्लीज घरून थोडंसं वाचून जात जा एक्झामसाठी, कारण तिथे आयत्या वेळेस हे सगळं आठवून लिहिणं याच्यामध्ये खूप वेळ जातो. त्यापेक्षा बेस्ट आहे की तुम्हाला आधीच माहिती असलं पाहिजे की या पोएमची सेंट्रल आयडिया काय आहे. The child in this poem wishes to light up road of village by sowing the seeds of moonlight. He is asking moon to give him some seeds of moonlight. He wants to make traveling easier for all the villages and his father. He wishes that पाहिजे या ठिकाणी. He wishes that his father come home earlier and accompany him to listen bedtime stories. सो इन धिस वे अशा पद्धतीने आपण ॲप्रिसिएशन जे आहे तर ते लिहितो 5 मार्कांसाठी. तुम्ही बघू शकता की या ठिकाणी प्रॉपर लाईन्स ड्रॉ केलेले आहेत. जो सब क्वेश्चन आहे तर तो इथे, त्यामधले जे पॉईंट्स आहेत तर ते इथे, आणि मग इथून लिहायला सुरुवात केलेली आहे. सेम तुम्हाला तुमच्या एक्झाममध्ये पण असंच करायचं आहे. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.